नमस्कार, हरिओम माझ्या सर्व प्रिय मित्र आणि मैत्रिणींना. नियमितपणे आपण जी योगासने करतो ते आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अशातच आपण जी काही योगासने करतो त्याचा आपल्या शरीराच्या विशिष्ट आणि नेमक्या भागांवर परिणाम दिसून येतो. यातीलच आज आपण बघणार आहोत वीरभद्रासन. वीरभद्रासन ही एक जुनी पद्धती आहे. वीरभद्रासनाचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 प्रकार बघणार आहोत. चला तर त्याची सविस्तर कृती, सराव आणि फायदे बघूयात. चॅनलवर नवीन असाल तर इन्फिनिटी योगाला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. सर्वप्रथम आपण योगा मॅटवर आल्यानंतर कमरेवर हात ठेवूयात. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. उजवा पाय हा समोरच्या दिशेने फिरवायचा आहे. आपण जेव्हा स्थितीमध्ये बेंड होत असतो तेव्हा तुम्हाला जर असं करून असे वाकणे शक्य होत नसेल तर तुम्ही दोन्ही हात या गुडघ्याला आधार देत असे तुम्ही बेंड होऊ शकता. दोन्ही हात जमिनीला समांतर करूयात आणि नजर समोर करत आपण बेंड होऊयात. हळूहळू आसन स्थिती सोडूयात. अशा प्रकारे आपण वीरभद्रासन प्रकार 1 ची सविस्तर कृती बघितलेली आहे. आता त्याचा सराव करूयात. प्रकार 1 च्या कृती आणि सरावानंतर आता आपण बघणार आहोत वीरभद्रासनाचा प्रकार 2 त्याची कृती आणि सराव. सर्वप्रथम आपण योगा मॅटच्या मध्यभागी उभे राहूयात. त्यानंतर दोन्ही हात कमरेवर ठेवूयात. पायांमध्ये काही अंतर घेऊया. त्यानंतर डावा पाय हा आहे तसा ठेवायचा आणि उजव्या पायाचा पंजा हा समोरच्या दिशेने फिरवायचा. आता दोन्ही हात जमिनीला समांतर आपण हवेत घेणार आहोत. नजर आणि मान समोरच्या दिशेने करत आपण हात देखील फिरवणार आहोत आणि दोन्ही हात वरच्या दिशेने घेत नमस्कार स्थितीत हात करणार आहोत. हळूहळू श्वास घेत उजवा पाय गुडघ्यात थोडा वाकवणार आहोत. हळूहळू स्थिती सोडत आपण नॉर्मल स्थितीमध्ये येणार आहोत. आता त्याचा सराव करूयात.
अशा प्रकारे आपण वीरभद्रासनाची सविस्तर कृती आणि सराव बघितलेला आहे. आता त्याच्या नियमित सरावाने काही होणारे फायदे बघूयात. वीरभद्रासनाच्या नियमित सरावाने एक नाही तर अनेक फायदे होतात. हे आसन केल्याने पाय, नितंब, हात, खांदे मजबूत होतात. आपल्या शरीराची संतुलन आणि स्थिरता राखण्यास मदत होते. आपले पचन, योग्य कार्य आणि एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असे हे आसन आहे. शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी उत्तम असा पर्याय म्हणजे वीरभद्रासन आसन. या आसनाच्या नियमित सरावाने लक्ष वाढते आणि टिकून राहण्यास देखील मदत होते. आपली आंतरिक शक्ती वाढते आणि त्यामुळे आपला तणाव आणि चिंता कमी होते. पाठ आणि मानेवरच्या वेदना कमी करण्यासाठी वीरभद्रासन हे अत्यंत फायदेशीर ठरते. वीरभद्रासन ही एक ध्यानधारणा आहे जी मनाची परिपूर्णता वाढवते. आपले लक्ष विचलित होऊ देत नाही. या आसनाच्या नियमित सरावाने आपला पाठीचा मणका लवचिक बनतो. तसेच आपले शरीराचे महत्त्वाचे स्नायू ताणले जातात. या आसनाच्या नियमित सरावाने आपल्या मानसिक आजारांवर उपचार होतो. त्यामुळे आपले शरीर हलके होते. पाठीच्या कण्याचा काही विकार असेल तर योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करायचे आहे. गुडघ्यांचा जर काही त्रास असेल तर गुडघ्यांना आधार देऊन आपण हे आसन करायचे आहे. वीरभद्रासनाची आपण सविस्तर कृती, सराव आणि माहिती बघितलेली आहे. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल इन्फिनिटी योगाला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हरिओम.